काय व्याख्या केली माहिती नाही, तुम्ही केलेली पाठ आहे. तुम्ही काय व्याख्या केली? वैराग्य तो त्यागालाच वैराग्य म्हणताना. अहो ते वैराग्य माझ्या ठिकाणी आहे. मी सगळ्या गोष्टीचा त्याग करून आलो. माझ्याकडे वैराग्य आहे. मला भगवंताची प्राप्ती करून द्या, मला मिळालं असं नाही. अरे तू म्हणतो मी त्याग केलाय, माझ्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालंय, पण हे वैराग्य कशाने निर्माण झालेले पाहिलं पाहिजे. वैराग्य दोन कारणांनी निर्माण होत असतं. एक विवेकाने निर्माण होतं आणि दुसरं वैतागाने. बहुतेक जणांना वैराग्य निर्माण होतं ते वैतागाने. विवेकाने वैराग्य निर्माण झालं तर नष्ट होत नाही, पण अनेकांच्या ठिकाणी निर्माण झालेलं वैराग्य लगेच नष्ट होतं. का? कारण ते वैतागाने निर्माण झालेलं असतं. बहुतेक जणांना वैताग घरामध्ये काहीतरी बारीक घडतं आणि त्याच्यावरून यांच्या मनामध्ये राग भरतो, डोक्यामध्ये राग भरतो, घरदार सोडून येतात. अनेक मंडळी घरदार सोडून बाहेर पडतात. का? तर बायकोनं गार चहा दिला म्हणून. हे काय वैराग्य त्यागाचं काही कारण आहे का? पण नाही, रागवून निघतात. असं एकदा काय झालं, आपला देगलूर पंढरपूर संस्थांचा दिंडी सोहळा असतो. आम्हाला देगलूर पंढरपूरला चालत यायला 19 दिवस लागतात. 15 दिवसाचा प्रवास झालेला. 2-3 दिवसात आम्ही आता पंढरपूरला दाखल होणार. पंढरपुरामध्ये एवढा ते ग्रस्त नवीन दिंडीमध्ये सामील झाले. मी त्यांना बघितलं, म्हणलं बाबा इकडे या, आजच आलेले दिसतात तुम्ही, एकदम दिंडीत अशी कसे सामील झालात? मला अडचण आहे का काही? म्हणलं आम्हाला अडचण नाही, अडचण तुम्हाला होईल. कारण मागं आम्ही चालत आलो, रोजची आम्हाला सराव झालेली होती, आमची सवय झालेली होती. पण आता तुम्ही एकदम सामील व्हाल, टप्पा जर तुम्हाला चांगलं झालं नाही, प्रकृती बिघडली तर काय होईल? म्हणे दोष माझ्यावर येईल ना. दिंडीत काय एखाद्याला काही झालं तर दोष दिला जातो दिंडी चालकाला. आमच्या घराण्याला नाव लागेल बाबा, तसं करू नका. इथून जवळ पंढरपूर आहे, लगेच गाडी एसटी धरा, जा पंढरपूरला दर्शन घ्या, गावाकडे जा. नाही मला आता मी आलोय म्हणे आपल्या दिंडीत, ते घरी जायला नाही, वारी करणार. म्हटलं बाबा चालणं होणार नाही, प्रकृती बिघडली, काही माझ्याकडे बघू सुद्धा नाही, काय झालं तरी न बघता निघून जा. आता ते म्हणणारे म्हणतात, पण आम्हाला ते कसं करवल कसं तसं. बघा बाबा आता पांडुरंग आम्हाला सांभाळत आला, आजपर्यंत तुम्हालाही सांभाळू जेवण. आम्ही पंढरपूरला निघालो. 3-4 वर्षामध्ये पंढरपूरमध्ये आलो. आल्यानंतर द्वादशीपर्यंत दिंडीतली सगळी मंडळी तिथं असतात आपल्या मंडळात. द्वादशीला सकाळी सगळे परत मला वाटतं एक रस्ते गेले असतील. द्वादशीला मी बघायला लागलो, कोण आलं कोण राहिलं कोण गेलं, तर बहुतेक मंडळी 95% गेली, पण ही आहेच ती. मी म्हटलं बाबा काय झालं, जायचं नाही का? ती माझे जातो, मला जे अजून एक 15-20 लोक आहेत, ते पौर्णिमेपर्यंत थांबतात, मी तोपर्यंत थांबतो. ठीक आहे बाबा. ते पुन्हा पौर्णिमेपर्यंत गोपाळ मोर्चा काला झाला, ती मंडळी निघून गेली. परत वाटलं आता सगळं रिकामा झाला असेल, बघायला गेलो तर हा बाबा तिथंच.
मी म्हटलं काय झालं बाबा? आणि नाही मला तुझ्या तो काला आहे ना माधवार काला, तो घेऊन जा. म्हटलं ठीक आहे घ्या, दुसऱ्या दिवशीचा माधवार काला झाला. द्वितीयला पाहिलं तरी बाबा की म्हटलं काय विचार काय बाबा तुमचा, जायचंय का नाही? नाही म्हणे महाराज, एवढा आनंद मला भोगायला मिळायला लागला, आता या आनंदाला पार का व्हावा असं वाटत नाही, सोडून जावं असं वाटत नाही. इथं सुद्धा जो आनंद या मृदंगाचा, टाळाचा आणि नागेश्वराचा चालू आहे, इथं उभ्या असता असता माझ्या मनावर एक कल्पना आली, आपल्याकडे परशुराम सगळ्यात मोठी पाडली गेली. मला वाटतं ज्यावेळीपासून हा सप्ताह झाला, त्यावेळी सुरू झाला, तेव्हापासून त्यांचा क्रोध कमी झाला असं मी भजन ऐकतोय. कारण रोज एवढं सुंदर भजन कानावरती सगळेच मंडळी एका दिवसाला प्रदक्षिणा दिसतात. आपणही निघा काय घेतली प्रदक्षिणा करत करत ते प्रदक्षिणा मार्गावर निघाली. मंदिराच्या समोर आल्या त्यांच्याच गावातली 4-5 मंडळी त्यांना दिसली. बस त्यांची भेट झाली. भेट झाल्या, जरा नमस्कार झाला, राम राम झाला, लगेच एकमेकांची विचारपूस सुरू झाली. गावातल्या विचारलं का तिकडे कधी आले तुम्ही? त्यांनी सांगितलं नाही का घरात भांडण झालं, घराघराकडे घर सोडलो, रस्त्यावर आलो, देगलूरकर महाराजांची दिंडी दिसली, सामील झालो दिंडीमध्ये आलो. आता इथे काय आनंद बघा, महाराजांच्या पाठात राहायला मिळतं, ऐकायला चांगलं मिळतं, खायला चांगलं मिळतं, राहायला सगळं व्यवस्थित आहे, काही काळजी नाही, काही काळजी नाही. गावातला एक म्हणाला ठीक आहे हो, तुम्ही तुमची व्यवस्था लावली, पण स्वतःच्या जबाबदारीवर ज्या मायमाऊलीला बापाच्या घरून आणलं त्या बायकोची काही व्यवस्था लावली का? भांडण झालं, घर सोडून निघून आला, त्या मायमाऊलीचा काय भांडण झालं मुलाशी, शिक्षा बायकोला कशा करा, काय व्यवस्था लावली तुम्ही बायकोची? त्यांना वाटलं खरंय बाबा, चुकलं माझं, मग आता काय करा? एकाने तर सांगितलं म्हणे बाबा, तुम्ही घर सोडून गेल्यापासून तुमच्या बायकोनी तोंडात पाण्याचा थेंब घेतला नाही, तिच्या पोटात अन्नाचा कण नाही. ही बाई तुम्ही येताना जी 80 किलोची होती ती आता 40 किलोची होऊन राहिली. करायचं खरं वाटतं का तुम्हाला? असं नसतं. गेला काळ तो, नवरा बाहेर गेल्यावर बायकोनी उपाशी राहायचा काळ गेला. आता बायका वाट बघतात नवरा कधी बाहेर जातो. बाहेर गेल्या, आता रोजचा आमचा अनुभव म्हणून सांगतो, नवरा बाहेर गेल्यानंतर काय काय घरी शिजतं, घरी गेला की भांडी पडतात की धुवायला, त्याच्यातून नवऱ्याने ओळखायचं. खायला मिळत नाही, खायला मिळत नाही. काय सांगा म्हणून बायको, याला खरं वाटलं, हा म्हणाला थोडं फोन तर लावून द्या, त्याने लगेच फोन लावून दिला. तिकडून बायकोनं नुसतं म्हटलं हॅलो हॅलो, आणि या बाबांनी बायकोचा हॅलो ऐकला, म्हणाला आलो, दुसरा शब्दच नाही, आलो. तिथंच पटाक टाकली, माझा टाळ टाकला, रावत घरी आले, सामान सुमान बांधलं, माझ्यासमोर आणून ठेवलं. म्हटलं काय झालं बाबा, गडबड सामान बांधलं? मला 2 दिवस गावाकडे जाऊन. अरे बाबा म्हटलं, चातुर्मासाचं व्रत घेतलं तुम्ही, पायवारी करत आला, चातुर्मासाचं व्रत आहे, असंच मोडता येत नाही, कार्तिक पौर्णिमेशिवाय पंढरी सोडता येत नाही, तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय मी. ते म्हणाले महाराज मला तेवढी 2 दिवसाची मुभा द्या, सुटका द्या, आज जातो, उद्या फक्त बायकोची व्यवस्था लावतो, परवाच्या दिवशी हजर होतो. परवाच्या दिवशी हजर होतो. आणि असं भले भले गेलेले परत आले नाही. माझ्या दिवसाच्या महाराज परवाच्या दिवशी हजर होतो, परवाच्या दिवशी हजर होतो म्हणून जो बाबा गेलाय 18 वर्ष झाले अजून पत्र गेला तर तिकडच आहे. आता हे वैराग्य निर्माण झालं कशाने? वैतागाने. टिकलं का? 18 दिवस सुद्धा टिकलं नाही. वैराग्य निर्माण झालं की ते टिकत नाही. त्याच्यामुळं अशा लोकांना फार बोलू नये, फार सांगू नये, गुढ आणि अंतर घेऊ नये. म्हणून महाराज म्हणाला की बाबा तुझ्या ठिकाणी वैराग्य निर्माण झाले, ते कशाने निर्माण झाले हे पाहिलं पाहिजे. तू म्हणतो मी घरात आला तर त्याग कर, काय केलं? का सोडलं घर? का सोडली दारा? का सोडली संपत्ती? सांग काय झालं? त्यांनी सांगितलं महाराज खरं सांगू का, कुटुंबाच्या बाबतीत मला वाटतं तुमची आणि माझी अवस्था सारखी. महाराज म्हणाला की काय बोलतो बाबा, तू कुठं मी कुठं, मी सिद्ध अवस्थेत, तू साधक अवस्थेत, साधक अवस्थेतले तुम्ही आणि मी, दोघांची अवस्था सारखी. महाराज म्हणाले कळालं नाही, तुमच्या शब्दात सांगतो. संसाराच्या Oh,
संसाराच्या तापे तापलोनी देवा करिता या सेवा कुटुंबाची. म्हणायला लागला महाराज तुम्ही जसं तुमच्या कुटुंबाची सेवा करून संसार ताप दग्ध झाला तसाच मी सुद्धा माझ्या कुटुंबाची सेवा करून संसार ताप दग्ध झाला. दोघांमध्ये अंतर एवढंच आहे, तुम्हाला आठवली पाहिजे देवाचे, मला आठवले ते तुमचे. काय केलं नाही महाराज मी माझ्या कुटुंबासाठी, राब राब राबायचो, काबाड कष्ट करायचो, बैलासारखा राबायचो आणि सगळं आणून द्यायचो बायकोच्या हातात. रोज सकाळी उठून कामावर जायचं, संध्याकाळी यायचं, पुन्हा कामावर जायचं. अगदी तो गाण्याला झुंजलेल्या बैलाप्रमाणे सगळं केलं मला. पण किती वर्ष माझं शरीर थकलं, काम होत नाही हे ज्यावेळी मालकाने पाहिलं त्यावेळी मला सांगितलं बाबा आता उद्यापासून येऊ नका. मला कामावरून कमी केलं. कामावरून कमी केल्यानंतर मी घरी आलो, घरी येऊन घरातल्याला सांगितलं बाबांनो मला कामावरून कमी केलेलं आहे. घरच्याला पहिल्यांदा क्षणार्धात तेवढा आनंद झाला खरा क्षणापुरता, पण नंतर मात्र एकेकांच्या लक्षात आलं आता यांना कामावरून कमी केलं म्हणजे हे काही पैसा आणणार नाही, यांचा पगार बंद झाला. मग आता काय पगार बंद झाला तसं किंमत कमी झाली. जवळ मोठा साली धंदा बस पैसा घरी आणणं बंद झालं तसं माझा मान कमी होत गेला. हळूहळू घरगड्यासारखं मला माझी बायको काम सांगायला लागली. रोज माझा अपमान व्हायला लागला. आणि भगवंताने तर गीतेत सांगितलेलं आहे संभावितस्य कीर्ती मरणादतिरिच्यते. सन्माननीय व्यक्तीला अपकीर्ती अपमान हा मरणाच्याही पलीकडचं मरण देत असतो. हा म्हणायला लागला हे मरण रोज भोगायला लागलो. वाटलं आता किती दिवस हे भोगायचं, एकदा कायमचं सुटून गेल्या बंधनातून काय करायचं, सोपा मार्ग आत्महत्या करावी. आत्महत्या करावी म्हणून तो म्हणायला लागला मध्यरात्री उठून मी निघालो. आमच्या गावाच्या बाजूला डोंगर होता, त्या डोंगरावर उडी मारून आत्महत्या करावी असं मला वाटायला लागलं. पण त्या डोंगरावरती मी उभा राहिलो, उडी मारणार इतक्यात माझ्या डोक्यामध्ये प्रकाश आला, विचार आला आत्महत्या करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे. आत्महत्या करू नये. आता हे लक्षात आल्यानंतर मी ठरवलं मग आता आत्महत्या तर करायची नाही, पण संसार बंधनातूनही आपल्याला सुटायचं. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. मग आता संत वाङ्मयाला जवळ केलं आणि गीता ज्यावेळी हातात घेतली, गीता वाचायला लागलो त्यावेळी गीतेतले 2 श्लोक, 2 नाही 1.5, एक 8व्या अध्यायातला अर्धा आहे तो 9व्या अध्यायातला 2 श्लोक, 1.5 श्लोक माझ्या डोळ्यासमोर आले. ब्रह्म भुवनात लोका पुनरावर्तीन अर्जुन माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. हे भी ब्रह्मपदाचे निवडसे न चुकती पुनरावृत्तीचे निवडसे. परी निवटलियाचे जैसे पोट न चुके ना तरीचे लियानंतरे न गुरुचे स्वप्नेचे महापुरे. तेवी माते पाहिजे ते संसारी निवडते शिना. भगवान बोलतात एखाद्याला ब्रह्मपदाचा थोरपणा जरी प्राप्त झाला तरी त्याच्या मागचे जन्म मरणाचे फेरे चुकत नाही. पण जसं मेलेल्याचं कधी पोट दुखत नाही. किंवा एखादा मनुष्य झोपलाय त्यांनी स्वप्न पाहिलं, स्वप्नामध्ये महापूर दिसतोय आणि त्या महापुरात तो स्वतःला बुडताना पाहतो, पण जागा झाल्यावर तो जसा त्याच्यात बुडत नाही तसं भगवान म्हणतात जो मला प्राप्त होत नाही त्याला मात्र या संसार बंधनामध्ये जन्म मृत्यूच्या संसार बंधनामध्ये सापडावं लागतं. अपराप्यमाम निवर्तन्ते बुद्ध संसारावर. जो मला प्राप्त होतो त्यालाही बंधन नाही, पण जो मला प्राप्त होत नाही त्याला मात्र हे गोष्टी करावे लागतात. हे 1.5 श्लोक डोळ्यासमोर आले. माझ्या लक्षात आलं जर संसार बंधनातून सुटून जायचंय दुसरा तिसरा पर्याय नाही, भगवंताची प्राप्ती करून घेतली पाहिजे. मग आता भगवंताची प्राप्ती आपल्याला कोण घेईल करून लगेच आपलं नाव डोळ्यासमोर आलं महाराज, म्हणून आपल्याकडे आलोय. कृपा करा माझ्यावरती, मला भगवंताची प्राप्ती करून द्या. महाराजांनी विचार केला. महाराज म्हणाले याच्या अंतःकरणात वैराग्य निर्माण झालंय. निर्माण झालेलं वैराग्य याची सुरुवात जरी वैतागानं झालेली असली तरी सुद्धा परिणाम आपण बघायला लागलो तर तो विवेकाचा आहे. म्हणून याला भगवंताची प्राप्ती नाही, प्राप्तीचा उपाय तरी सांगता येईल. म्हणून महाराजांनी त्याला उपाय सांगितला अभंगाच्या पहिल्या.
अधिकार पाहिला आणि मग ठरवलं याला भगवंताची प्राप्ती नाही, भगवंताच्या प्राप्तीचा उपाय मात्र आपण एवढा अधिकार त्याचा निर्माण झाला. संतांमध्ये सामर्थ्य आहे, त्यांच्या मनात आलं समोरचा जर अधिकारी एखादा भक्त दिसला, साधक दिसला, तात्काळ त्यांना भगवंताचं दर्शन घडवून देण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. रामदास स्वामींच्या चरित्रात एक प्रसंग सांगितला जातो. झालं काय, रामदास स्वामींना एकदा भगवंताने दर्शन दिलं प्रभू रामचंद्रांनी, आणि दर्शन दिल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं अशीच मूर्ती आपण तयार करून घेऊ. एका मूर्तिकाराकडे गेले आणि मूर्तिकाराकडे जाऊन त्याला म्हणायला लागले, बाबा मला प्रभू रामचंद्राची मूर्ती तयार करून घ्यायची आहे, मला जसं दिव्य दर्शन त्यांनी दिले त्या दर्शनासारखीच मूर्ती मला पाहिजे. तो म्हणाला देतो करून. आता ती म्हणाली कर. समोर म्हणायला लागले कर. तो म्हणाला करू कसं, मला दिसलं पाहिजे ना, मला जर दिसलंच नाही तर मी ती मूर्ती करू कशी. लगेच समर्थ रामदास स्वामींनी त्याला त्याच मूर्तीचं दर्शन घडवलं, लगेच तिथल्या हे सामर्थ्य कोणाचं, संतांचं. तुकाराम महाराज मध्ये नव्हतं का, महाराजांमध्ये होतं ना. पण महाराजांनी समोरच्याचा अधिकार पाहिला, म्हणजे याचा अधिकार कितपत आहे, पण याला आपण फक्त उपाय सांगू शकतो. बस तुला उपाय सांगतो बाबा. काय उपाय, भावे गावी गीत शुद्ध करून या चित्त. भावे गावी गीत हे त्यांनी ऐकलं, विचारलं महाराज याचा अर्थ सांगाल का. महाराज म्हणाले की अर्थ उपाय भावे गावी गीत, भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं गीत गावं, नामस्मरण करावं. एवढंच करायचं, एवढंच कर, याच्याने भगवंताची प्राप्ती होईल. महाराज म्हणाले निश्चित होईल. का उपाय सांगितला महाराजांनी, कारण महाराजांना माहिती होतं भगवंताच्या प्राप्तीसाठी आवश्यक काय असेल तर तो भाव आहे, दुसरं तिसरं काही लागत नाही. भावे बिन नाही तयाची ती प्राप्ती, पुराणी बोलते सीमा. तुकाराम महाराज म्हणतात कोणतंही पुराण काढून पहा, सगळ्या पुराणांनी आपल्याला सांगितलंय भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. भावीन देवंगल या नरेंद्र धनीन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रं कृपयाच पुत्रं ज्ञानेन मोक्षं वशमानयन्ति. ज्ञान मिळवायचंय म्हणजे ज्ञानाला वश करायचंय, मोक्षाला वश करायचंय, काय लागतं, ज्ञान लागतं. बायकोला वश करायचंय, काय लागतं, धन लागतं. पुत्राला वश करायचंय, काय लागतं, प्रेम लागतं. मित्राला वश करायचंय, काय लागतं, सत्य लागतं. राजाला वश करायचंय, काय लागते, अंगी कला लागते. शत्रूला वश करायचंय, काय लागतं, मनामध्ये बुद्धीमध्ये कपट लागतं. तसं देवाला वश करायचंय, काय लागतं, केवळ भाव. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. का होत नाही, न काष्टी विद्यते देव न पाषाणे न मृण्मयी, भावे ही विद्यते देव तस्मात् भावो हि कारण. न काष्टे विद्यते देव, काष्ट म्हणजे लाकूड, लाकडात देव नाही. न पाषाणे दगडात नाही, न मृण्मयी मातीत नाही. मग देव कुठे आहे, भावे ही विद्यते देव, देव आपल्या भावातच राहत असतो. म्हणून तस्मात् भावो हि कारण, म्हणून त्याच्या प्राप्ती करता भाव पाहिजे. भाव सगळ्या संतांनी सांगितलं का नाही, भाव असेल अंतःकरणात तरच आणि तरच भगवंताची प्राप्ती होत असते. भावे विण नाही तयाची ती प्राप्ती, किंवा भावबळी आकळे विदेवी नाकडे करतळी आवडे तैसा हरी. भावाशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. तुकाराम महाराजांच्याही लक्षात आलं, आणि म्हणून महाराजांनी त्याला सांगितलं सोपा उपाय पहिल्यांदा सांगावा. महाराज म्हणायला लागले, बाबा एक काम कर, देव पाहिजे ना, भावयुक्त अंतःकरणाने भगवंताचं नामस्मरण कर. लगेच करायला लागला, लगेच नामस्मरण करायला लागला, नाचायला लागला, उड्या मारायला लागला, टाळ्या वाजवायला लागला. किती वेळ, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, अर्ध्या तासाने तटून शांत झाला, खाली बसला. महाराज म्हणाले झालं बाबा तुझं, झालं. महाराज म्हणे पण याच्याने देव प्राप्त होईल, म्हणे निश्चित होईल, पण त्याच्यासाठी आणखीन एक करावं लागतं. काय, शुद्ध करून या चित्त, चित्त शुद्ध करायचं, मग भावे गावे गीत, मग भगवंताची प्राप्ती. तो म्हणाला महाराज म्हणे भावे गावे गीत सोपं आहे, पण चित्तशुद्धी फार कठीण आहे. या चित्तशुद्धीच्या मागे मोठमोठे केले, पण त्यांची चित्तशुद्धी झाली नाही. म्हणे माझा विचार करा, म्हणे माझं शरीर थकलेलं, मी कधी चित्तशुद्धीच्या मार्गाला लागायचं, आणि समजा मी चित्तशुद्धीच्या मार्गाला लागलो, साधना करायला लागलो, मध्येच माझा अंत झाला तर गती काय मिळेल. तुकाराम महाराज म्हणायला लागले, बाबा काळजी करू नको, तू चित्तशुद्धीसाठी साधना करायला लागलास, मार्गाला लागलास, तुझा मध्येच अंत झाला तर जी योग भ्रष्टाला गती मिळते ती मिळेल. स्वाध्याय कडा गीतेचा काय मिळतं योग भ्रष्टाला, गती कोणती, प्राप्य पुण्य कृता लोका निश्चित्वा शाश्वती समा.
शुचिनाम श्रीमतांगी हे योग भ्रष्टो द्विजायते. बाबा एखादा योग भ्रष्ट पुरुष योगाच्या मार्गाला लागला, चित्तशुद्धीच्या मार्गाला लागला, मध्येच त्याचा देहपात झाला, त्याला काय मिळतं? शुचिनाम श्रीमतांगी हे एखाद्या शुद्धाचरणी वैभवशाली कुळामध्ये जन्म मिळतो आणि मग तिथं जन्माला आल्यानंतर पुन्हा आपण चित्तशुद्धीच्या मार्गाला लागायचं आणि पुन्हा भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. तुम्हाला महाराज नाही हवी, तुम्ही पुढच्या वर्षीचं सांगायला लागला, पुढच्या जन्माचं सांगायला लागला. पुढच्या जन्मात नाही, मला भगवंताची प्राप्ती पाहिजे ते याच जन्मात. काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले याच्यापेक्षा सोपा सांगतो बाबा, पण एकदा भजन तरी करा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराजांनी त्याला उपाय सांगितला, त्याची तपासणी केली, अधिकार पाहिला आणि मग उपाय सांगितला. भावे गावे गीत, पण त्याला चित्त शुद्धी कठीण वाटायला लागली. तो म्हणाला महाराज काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले याच्यापेक्षा सोपा सांगू. आणि कांचे कानी गुणदोष मनामानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. बाबा एक काम कर, तुला जर खरंच देव हवा असेल तर एक काम कर, इतरांचे गुणदोष कानावर घेऊ नकोस, मनामध्ये त्याचं चिंतन करू नकोस. हा तरी उपाय महाराजांनी का सांगितला? याचं कारण असं आहे, इतरांचे गुणदोष आपण कानावर घ्यायला लागलो आणि त्याचं चिंतन मनामध्ये करायला लागलो, सहसा होतं काय, आपण इतरांचे गुणदोष कानावरती घेतल्या कालांतराने मन त्याचं चिंतन आपोआप करायला लागतं. आणि मग होत काय, त्या इतरांच्या गुणदोषाचं चिंतन आपण करायला लागलो तर मग आपले तर गुणदोष आपल्यात असतातच, पण ज्यांच्या गुणदोषाचं आपण चिंतन करतो त्यांचे गुणदोष आपल्यात यायला लागतात. याच्याने गुणदोषाची आपल्या ठिकाणी वृद्धी होते. उदाहरण सांगतो, एखाद्याला खोटं बोलायची सवय नसते, पण दुसऱ्या एखाद्याला जर खोटं बोलायची सवय असेल आणि ज्याला सवय नाही त्याला वाटायला लागलं इतर सगळ्यांना सावध करावं, म्हणून तो जर म्हणायला लागला यांच्यावर विश्वास ठेवू नका बरं, यांना खोटं बोलायची सवय, यांच्यावर विश्वास ठेवू नका बरं, यांना खोटं बोलायची सवय, सगळ्यांना हा सांगत सुटतो यांना खोटं बोलायची सवय. पण नकळतपणे होतं काय, आपली बुद्धी आपलं मन त्याचं चिंतन करायला लागतं आणि नकळतपणे त्यांचा तो गुण तो दोष आपल्यात यायला, आपल्याला खोटं बोलायची सवय सुरुवात होते. म्हणून इतरांच्या गुणदोषाचं चिंतन अजिबात करू नये. कोणी म्हणेल महाराज गुणाचं नाही दोषाचं नाही, गुणाचं करायला काय हरकत आहे, दोष वाईट आहेत मान्य, गुण तरी चांगले आहेत का नाही. पण महाराज म्हणतात, संत महात्म्यांनी सांगितलं, ज्याला या संसारातून सुटून जायचंय त्यांनी गुणाचं चिंतनही करायचं नाही. कारण जसं दोष बांधतात रजतम बांधतात तसं सत्वगुणही बांधतोच ना. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकर्म नामयं सुखसंगेन बदनाती ज्ञानसंगेन चानग. दोन गोष्टींना तो सत्वगुणही बांधत असतो. म्हणून महाराजांनी सांगितलं, बाबा गुण आणि दोष दोन्ही कानावर घ्यायचे नाही. तो म्हणाला ठीक आहे, हा गुणदोष कानावर घ्यायचे नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण पुढे बोलता महाराज मनात त्याचं चिंतन करायचं नाही. अहो मनात काय आणायचं काय आणायचं नाही हे ठरवायला मन ताब्यात पाहिजे का नाही. महाराज म्हणाले होय बाबा,
तुम्ही प्रपंच करणारे प्रापंचिक असा आणि पारमार्थिक असा, दोन्हीकडे मन ताब्यात असणं हे फार गरजेचं आहे. ज्याचं मन ताब्यात त्याचा प्रपंचही उत्तम होतो आणि ज्याचं मन ताब्यात त्याचा परमार्थही कडेला लागत असतो. मन ताब्यात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला सोपं आहे का मला? अहो, मनासमोर मोठमोठे जितेंद्रिय पुरुष धारातीर्थी पडले. अर्जुनासारखा जितेंद्रिय पुरुष स्वर्गात गेल्यानंतर ज्याच्यासमोर अप्सरा आल्या, त्यांनी डोळे उघडून त्यांच्याकडे वर करून त्यांच्याकडे पाहिलं नाही. तो अर्जुन जितेंद्रिय, पण मनाबद्दल काय बोलतो? चंचलमी मन कृष्ण प्रमाती बलवून तस्याहं निग्रहं मन्ये वायुरिव दुष्करम. देवा म्हणे मन चंचल, ताब्यात ठेवणं कठीण आहे. बहुत चंचल चपळ, बहुत काय बोलतात? बहुत चंचल चपळ, जाता येता नलगे वेळ. अतिशय चंचल असणार, अतिशय चपळ असणार असं मन ताब्यात ठेवणं सोपं आहे का? महाराज म्हणाले, बाबा म्हटलं तर सोपं, म्हटलं तर कठीण, दोन्ही आहे. आपण त्याला ते ताब्यात ठेवणं कठीण आहे म्हणून बसलो तर ते कठीण असतं, आणि ते सोपं आहे म्हणून तर सोपं. तो म्हणाला, सोपं कसं सोपं? जुनी कीर्तनकार मंडळी याच्याकरता दृष्टांत सांगेल. आपण अनेक वेळेला ऐकलंय असेल. मला काय, एक राजा होता. राजा, त्या राजाने एक बोकड सांभाळा. बोकड सांभाळा, एवढं प्रेम त्या बोकडावर की त्या बोकडाला सोडून राजा राहायचाच नाही, क्षणभर राहायचं नाही. जिकडं जाईल तिकडं सोबत असायचं. त्याला राजाने आपल्याच मालामध्ये बांधून ठेवायला सुरुवात केली आणि तिथंच त्याला पोत काजू बदाम पिस्ते खाऊ घालायचं. तिथंच ते बांधून असायचं. आनंदाने बोकड ते राहायचं. राजा जिकडं जाईल तिकडं त्या बोकड राजासोबत फिरायचं. एकदा झालं काय, त्या बोकडाला आजार जडला, आणि असा आजार जडला की त्या आजारामध्ये त्याचं सगळं वजन कमी झालं, सगळं मांस नष्ट झालं, अंगावरचे सगळे केस गेले, डोळे असे बाहेर आले, विद्रूप झालं ते बोकड. राजाला चिंता लागली, पण आता याला करायचं काय? म्हणजे आपण वैद्याला दाखवू. वैद्य राजाला बोलवलं, म्हणे वैद्य राजाला बोलवा रे. निरोप केला.
वैद्यराजाला वाटलं राजा आजारी, धावत पळत वैद्यराज आले, महाराजांच्या महालात प्रवेश केल्या जाऊन महाराजांना मुजरा केला, महाराजांचा हात धरला, नाडी बघायला लागली. राजा म्हणाला माझी का नाडी बघता? म्हणजे मग मला बोलवलं कशाला? म्हणजे माझी तब्येत बरी नाही. मग कुणाची बरी नाही? म्हणे या बोकडाची. आता त्या बोकडाकडे वैद्यराजाने पाहिलं, म्हणे महाराज मी तुमचा वैद्य हो, बोकडाचा नाही. बोकडा मी नाडी परीक्षा करून त्याच्यावर औषध देत असतो, त्या बोकडाची नाडी कुठं पकडायची? किती मोठी अडचण आहे. ते म्हणाले मला माहिती नाही, तुम्ही याच्यावर काहीतरी औषध सांगा, त्याचा आजार गेला पाहिजे, हा पूर्ववत झाला पाहिजे, काहीतरी त्याच्यावर उपाय सांगा, औषध सांगा. ते म्हणाले महाराज मला सांगा, तुम्ही दिनक्रम सांगा, काय काय करता, याला कुठं बांधता, याला काय खाऊ घालता, याला कुठं फिरायला नेता, सगळं सांगा. ते म्हणाले मी कुठंच जाऊ देत नाही, तिथंच माझ्या महालात बांधून ठेवतो, तिथंच त्याला खाऊ घालतो, माझ्या सोबतच घेऊन फिरतो, कुठेही जाऊ नजरे आड जाऊ देत नाही. वैद्य म्हणाले महाराज इथं तर चुकलं ना. अहो म्हणे तो प्राणी पशु त्याला असं कुठं बांधून ठेवतात, मोकळं रानात खाऊ द्या, पोट भरू द्या, पोट भर त्याचं भरलं ना हिरवा चारा खाऊन तर बघा त्याची प्रकृती कशी सुधारते. काय करावं बाबा आता, कुणाच्या तर रानात सोडून द्या. अरे पण त्याचं नुकसान होईल ना, मग त्याला बक्षीस द्या ना. त्या वैद्याने सांगितलं. राजा म्हणाला चांगली कल्पना. लगेच गावात जाऊन दिली. राजाचा आवडता बोकड जो कोणी त्याला पोटभर खाऊ घालून आणेल त्याला 25,000 सुवर्ण मुद्रा. जा गावातले सगळे शेतकरी लगे रांग लावून तिथं, महाराज मी घेऊन जातो. एकाने नेलं, त्याला वाटलं किती खाईल हा बोकड, सोडव आपल्या रानामध्ये. त्यांनी त्याला नेऊन सोडलं. सकाळी बोकड त्या रानात घुसला, संध्याकाळपर्यंत चरत राहील. किती एकराचं रान? 50 एकराचं रान संपलं. तो शेतकरी म्हणाला बोकड एका सोंग आहे, 50 एकरातलं पीक खाऊन टाकतो म्हणायचं, याच्या पोटात जागा सुद्धा नसेल, चला राजाकडे जाऊ, नुकसान भरपाई घेऊ. चला राजाकडे. राजासमोर बोकड उभं केला. म्हणजे महाराज अरे बोकड साधं नाही, सोंग आहे म्हणे, 50 एकरातलं पीक यांनी खाल्लं, द्या माझं मला बक्षीस द्या, 25,000 सोनं द्या. राजा म्हणाला असं नाही, मी तपासणी करणार, परीक्षा घेणार, मी याला ही चाऱ्याची पेंडी खाऊ घालणार, जर यांनी खाल्ली नाही तर पोट भरलंय हे सिद्ध होईल, मग तुला बक्षीस मिळेल, जर खाल्ली रे बाबा तर तुला मिळणार नाही. तो म्हणाला बघा महाराज 50 एकरातलं खाल्लंय. त्याला शेतकऱ्याला वाटलं हा काय आता खाईल बोकड, पण महाराजांनी पेंडी असं समोर धरल्या त्यांनी खायला सुरुवात केली. शेतकरी रडतच पळाला बाहेर. म्हणजे महाराज आता मी काही वाचत नाही. पीकही गेलं आणि बक्षीसही गेलं. दुसऱ्या दिवशी दुसरा आला, तेच घडलं. तिसरा आला, तेच घडलं. 10-12 जणांसोबत हेच घडलं. 10-12 दिवसानंतर एक तरुण आला, म्हणाला महाराज आज तुमच्या बोकडाला मी पोटभर खाऊ घालून आणतो. राजा म्हणाला जा बाबा, 10-12 दिवस झाले हेच घडतंय. सगळेजण असंच छाती ठोकपणे येतात, घेऊन जातात, जा घेऊन जा बघू. यांनी आपल्या सोबत त्याला आणलं, यालाही वाटलं किती खाईल हे, सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्याही दिवशी त्या बोकडाने 50 एकरातलं सगळं संपवून टाकलं. संध्याकाळ झाली आणि त्याला थोडंसं पाणी पाजलं. म्हणजे चल बाबा आता एवढं खाल्लं, आता मला नुकसान तर भरपाई मिळाली पाहिजे. राजासमोर अनुभव केलं. राजाला म्हणाला त्या 25,000 सुवर्ण मुद्रा. राजा म्हणाला कशाची द्या? परीक्षा घ्यावी लागते. काय परीक्षा घेणार? म्हणजे यांनी जर मी ठेवलेली समोरची पेंडी खाल्ली नाही तर तुला बक्षीस, खाल्ली तर नाही. कोणाला घ्या, परीक्षा घ्या, काय घ्यायची घ्या. राजा म्हणाला बाबा असं रोज होतं रे, तुझ्यासारखे येतात, घ्या परीक्षा म्हणतात, मी बघी पेंडी उचलतो, अशी तोंडाजवळ धरतो, धरल्या बघा हे बोकड खाल्लं की तो रडत जातो, बघ म्हणे. तो म्हणला बघा तुम्ही पेंडी उचलली त्या बोकडाजवळ नेली, असं बोकडाने पेंडी पाहिली तर उड्या मारायला लागली, ताण उड्या. तो म्हणाला बघा रोज हे घडत होतं नाही, म्हणजे रोज याचं पोट भरत नव्हतं, आज हे पेंडी कोण उड्या मारायला लागलं, पोट भरलं, काढा पैसे, काढा सुवर्ण मुद्रा. 25,000 सुवर्ण मुद्रा त्यांनी काढल्या. थैली घेतली, निघाला. राजा म्हणाला अरे बाबा झालं तुझं, याचं पोट भरलंय, तू सिद्ध केलं, पोटभर खाऊ घातलं, पण थोडं माझा एक प्रश्न आहे. काय म्हणे? कसं भरलं, कशाने भरलं ते सांग ना. तो म्हणाला की ऐकायचं असेल अजून 25,000 द्यावे लागतील. फुकट सांगणार नाही, अजून 25,000 द्या. राजाने अजून 25,000 सुवर्ण मुद्राची थैली दिली. म्हणजे ये सांग काय केलंस? तो म्हणाला काही केलं नाही महाराज. यांनी दिवसभर सगळं खाल्लेलं पाहिलं, पाणी पाजलं याला, आणि बसल्या बसल्या मनामध्ये विचार आला या बाबांनी एवढं खाल्लंय, राजासमोर आपण घेऊन जाणार, राजाने परीक्षा घेतली नाही, जर परत एक काडी जरी खाल्ली तर आपलं बक्षीस गेलं. मग काय करा, राजाच्या आधी आपणच परीक्षा करा. म्हणून मी ती चाऱ्याची पेंडी घेतली, एकच त्याच्यासमोर धरली, परत हा खायला लागला, बाजूला टिकून पडलं होतं लाकूड एवढं घेतलं त्याच्या तोंडाला मारलं.
दोनदा मारल्या, ती मागे गेलं, 5 मिनिटांनी पुन्हा पेंडी समोर केली, पुढे आलं, परत मारलं, 3 वेळेला केलं मी. चौथ्या वेळेला पेंडी दिसली ते उड्या मारायला लागलं, तुमच्या समोर आणलं. आपल्यालाही काही फार वेगळं करायची गरज नाही. आपलं मन म्हणजे काय, एक बोकडच आहे. ज्या वेळी ते विषय रूपी रानाकडे निघेल त्यावेळी फार वेळेला नाही, फक्त 3 वेळेला त्याच्या तोंडावर मारा, परत फिरवा, ते ताब्यात येतं का नाही बघा. एवढं सोपं आहे, करून तर बघा. कोणाला महाराज बोलायला सोपं आहे, करायला नाही. मोठमोठ्याला जमलं नाही म्हणे मला मन ताब्यात ठेवणं होणार नाही. काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज माझे मन ताब्यात ठेवणं होत नसेल बाबा, तर एक काम कर, तुझं मस्तक संतांच्या चरणी ठेवणं कर, चौथ्या चरणी तिसरा सांगतो, मस्तक ठेवणा तरी संतांच्या चरणा, तुझ भावासे आहे देव तरी हा सुलभ उपाय. जर खरंच तुला देव हवा असेल, एक काम कर, भाविकावेगी जमत नाही सोडून दे, अनेकांचे गाणी जमत नाही सोडून दे. मस्तक ठेवणा तरी संतांच्या चरणा, संतांच्या चरणी तू तुझं मस्तक ठेवणं कर. महाराजांनी हा उपाय त्याला सांगितला. का सांगितला? कारण संतांच्या चरणी मस्तक ठेवणं करण्यानेच आपल्याला भगवंताची प्राप्ती होत असते. कशी होते याला काही लोकांनी एक प्रक्रिया सांगितली. काय होतं ज्यावेळी आपण संतांच्या चरणावरती डोकं टेकवतो आणि असं काय घडतं म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती होते. काय होतं सांगतो. ज्यावेळी आपण संतांच्या चरणावरती नतमस्तक होतो त्यावेळी काय करतो, आपल्या देहाची आकृती पाहण्याची असते. संत उभे किंवा बसलेले असतात, त्यांच्या चरणावरती आपण आपलं डोकं टेकवतो. म्हणजे काय करतो, गुडघे जमिनीला ठेवतो, लावतो, त्याच्यावरती हात बाजूला ठेवतो, थोडेसे पुढे आणि थोडंसं तीर्थ होऊन आपलं मस्तक त्यांच्या चरणावरती टेकवतो. म्हणजे ज्यावेळी आपण संतांच्या पायावरती मस्तक टेकवत असतो त्यावेळी शरीराची आकृती अशी तिरपी झालेली असते. कमरेचा भाग थोडासा उंच असतो
छातीचा थोडासा खाली आणि त्याच्या खाली आपलं मस्तक असं तिरपं झालेलं असतं. ज्यावेळी आपली ही आकृती होते, अशी अवस्था होते, त्यावेळी होतं काय, आपल्या अंतःकरणातला जो अहंकार असतो तो आपलं मस्तक आपल्या छातीपेक्षा खालच्या बाजूला गेल्यानंतर हळूहळू हळूहळू त्या उतारलेल्या अवस्थेतून बाहेर मस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडतो. जसं एखादी पाण्याची बाटली असते, ती बाटली जर सरळ राहिली तर कितीही काळ त्याच्यातलं पाणी बाहेर पडणार नाही, पण ती तिरपी केल्यानंतर जसं बाहेर पडतं पाणी, तसं मनुष्य वाकला, संतांच्या चरणावरती नतमस्तक झाला, होतं काय की आकृती तयार होते, त्याच्यामुळे हळूहळू अंतःकरणातला अहंकार मस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडतो आणि संतांच्या चरणावरती जाऊन भस्मसात होतं. बस मग अंतःकरण कसं होतं, निरहंकारी होतं. अंतःकरणामध्ये अहंकार पूर्ण नष्ट होतो, अभिमान पूर्ण जातो आणि मग ज्याच्या अंतःकरणातला अहंकार नष्ट होतो त्याचा स्वतःहून स्वीकार परमात्मा करत असतो. कारण नारदांनी भक्तिसूत्रामध्ये भगवंताचा स्वभाव सांगितला, ईश्वरस्य अपि अभिमान पेशित्वात् दैन्यप्रियत्वाच्च. हा परमात्मा कसा आहे, अभिमानाचा याच्या ठिकाणी द्वेष भाव आहे, पण ज्याच्या ठिकाणी निराभिमानिता दिसते त्याचा मात्र स्वतःहून हा ग्रहण करणार आहे. आणि मग आपल्या अंतःकरणातला अहंकार घालवायचा आहे, अभिमान घालवायचा आहे. सोपं काय, आपण किती प्रयत्न केले तरी अहंकार जाणार नाही, पण सोपं, मस्तक फक्त संतांच्या चरणावरती ठेवणं करा. आपल्या अंतःकरणातला तो अहंकार अभिमान मस्तकाच्या माध्यमातून बाहेर पडेल, संतांच्या चरणावरती जाईल, भस्मसात होऊन जाईल, त्याच्याने आपला अहंकार जाईल आणि याच्यामुळे परमात्मा आपला स्वीकार करेल. म्हणून महाराज म्हणतात, मस्तक ठेवणा करी संतांच्या चरणा, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव. सोपा उपाय झाला, सोपा. म्हणजे एवढंच कर, मस्तक टेकवलं, अंतःकरण शुद्ध होईल, भगवंताची प्राप्ती होईल. पण तो म्हणायला लागला, महाराज ज्यांच्या चरणी मस्तक ठेवणं करायचं ते संत भेटणं सोपं आहे का? भगवंताची प्राप्ती होईल. आपण सोपा उपाय सांगितला, पण ज्यांच्या चरणी मस्तक टेकणं करायचं ते संत भेटणं सोपं आहे का? सहजासहजी संत भेटतात का? नाही ना. संत भेटीसाठी काय काय लागतं? दुर्लभम प्रणवेत देवानुग्रहेतुम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. देवाचा अनुग्रह लागतो तेव्हा कुठे संतांची भेट होते. आपलं पुण्य तेवढं संचय व्हावा लागतो तेव्हा कुठे संतांची भेट होते. भाग्य उजळावं लागतं तेव्हा कुठे संतांची भेट होते. असं सहज होईल का महाराज? असं संतांची सहजासहजी भेट होत नाही. आणि संतच भेटले नाही तर उपाय काय समज? म्हणून हा उपाय सुद्धा दिसायला जरी सोपा असला असायला नाही महाराज. काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले याच्यापेक्षा सोपा सांगू? विचिते वचन जेणे राहे समाधान
तुझ भावा हे देव तरी हा सुर बाबा याच्यापेक्षा सोपं सांग भाई काय म्हणे तू असे वचन वेची जा ज्याच्यामुळं ऐकणाऱ्याचं समाधान होईल. आणि अशी वाणी बाळगायची असेल तर भागवतामध्ये परीक्षित राजाला शुक्राचार्यांनी सांगितलं ती वाणी 4 गुणांनी युक्त असावी लागते. सारण सुष्ठु मितम मधु 4 गुण लागतात. सारण सुष्ठु मितम मधु 4 गुणांनी ती वाणी युक्त असावी. आता सोप्या भाषेत ज्ञानोबांनी आपल्याला हे सांगितलं साच आणि मवाळ मितुली आणि रसाळ शब्द जैसे कदूर अमृताचे ते साच आणि मवाळ मितुले रसाळ सारण सुष्ठु मितम मधु बस या 4 गुणांनी युक्त असणारी वाणी बाळग. तो म्हणाला एवढे गुण वाणीच्या ठिकाणी बाळगायचं शक्य आहे का महाराज? एखादा गुण कमी होईल का महाराज? मध्ये होईल ना. 4 गुण वाणीच्या ठिकाणी बाळगणं झालं नाही. 3 गुण कोणते गुण भगवंताने गीतेत सांगितले. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितमुचयत वाक्य अनुद्वेग कर वाङ्मयीन तप सांगत असताना ते वाङ्मयीन तप करत असताना वाक्य कसं असावं भगवंतानं सांगितलं अनुद्वेग कर असावं. अनुद्वेग कर असावं मग ते कसं असावं सत्यम प्रिय हितमुचयत ते सत्य असावं प्रिय असावं हितकर असावं 3 गुणांनी युक्त असावं. आणि ती तो वाणी बाळग तुम्हाला 3 गुण फार होतात महाराज. आणि ते कमी होऊ शकतं का महाराज? मला होऊ शकतं. मनुस्मृतीनं सांगितलं सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात माणसाने खरं बोलावं प्रिय बोलावं. आता आपण खरं बोलावं म्हटल्यावर अनेक मंडळी म्हणतात महाराज खरं लोकांना ऐकावं वाटत नाही. कारण आपल्याकडे असं म्हटलं जातं सत्य हे कटू असतं. खरं कोणालाही आवडत नाही लगेच ते कडू लागतं. खरं बोलायचं कसं? खरं बोललेलं चालत नाही. आता का चालत नाही याचं कारण या स्मृतीत आहे. आपण खरंच बोलतो पण खरं बोललेलं समोरच्याच्या मनाला लागतं. का लागतं? कारण आपण जे खरं बोलतो ते प्रिय शब्दात व्यक्त करत नाही म्हणून. सत्य प्रिय शब्दात व्यक्त करता आलं त्याचं सत्य कोणालाही कडू लागत नाही. उदाहरण सांग. राजा होता राजा त्या राजाच्या पदरी एक निष्णात ज्योतिषी होते. त्याने सांगितलेलं कधीच खोटं व्हायचं नाही. एका दिवशी राजा आपण आपलं भविष्य त्यांना विचारावं. त्यांना बोलून घेतलं एकांतामध्ये. राजे बसले आणि हात समोर केला. म्हणे महाराज म्हणे आमचं थोडं सांगावं भविष्य. ते म्हणाले महाराज तुमचं काय बघायचंय? तुमच्यावर तर सगळ्याच चाललंय. सगळं तुमचं उज्ज्वल आहे. काहीही बघायची गरज नाही. म्हणत थोडं बघा तरी माझी इच्छा आहे पण माझा हात पहा आणि माझं पुढचं काय ते सांगा. या भविष्यकारांनी ज्योतिषकारांनी पाहिल्यावर त्यांना सगळं पुढचं लक्षात आलं. पण आता करावं काय? सांगू नये तरी अडचण. कारण भविष्यकाराचा नियम कळालं की त्यांना सांगावं लागेल. कळालेलं आता सांगायचं. सांगावं तर काहीतरी राजा शिक्षा करेल. मग त्यांनी सांगितलं महाराज म्हणे मी आपलं भविष्य सांगतो पण पहिल्यांदा मला अभयदान द्या. माझ्या केसालाही धक्का लागणार नाही हे सांगा. वचन द्या. म्हणे दिलं भाऊ. तुम्हाला काही मान मी तुमची उडवणार नाही. देहदंडाची शिक्षा देणार नाही. काहीच करणार नाही. ठीक आहे. काय माझं भविष्य आहे? म्हणजे तुमच्या हस्तरेषा पाहिल्यानंतर मला असं दिसलं महाराज म्हणजे तुमच्या डोळ्या देखत तुमचे सगळे नातेवाईक मरणार. तुमची बायको मरेल, मुलं मरतील, सुना मरतील, नातवंड मरतील, पतवंड मरतील, सगळे मरतील म्हणजे तुमच्या डोळ्या देखत. राजाला असा राग आला. अरे म्हणजे सगळे घरातलेच मेले तर मी जगून काय करू? यांच्याकरता तर सगळे हेच मेले तर मी काय करू? राजाला राग अनावर झाला. म्हणजे असं कुठं भविष्य असतं का? राजाने तलवार काढली. त्या ज्योतिषकारांनी सांगितलं महाराज अभयदान दिलं. तलवार म्यान करा. त्याने परत ती म्यानेत ठेवून दिली. पण राग अनावर होत होता त्याच्यामुळे शिक्षा दिली. याला कारागृहात टाकून दिलं कारागृहात. राग अरे आपले सगळे स्वकीय सगळे जातात प्रेमीजन जातात म्हणजे काय? हे काय सांगणं झालं का? रागारूद्र होत राजा येणारे घालायला लागला. एवढ्यात त्याच्या पदरी एक विदूषक होता. अशा काळी राजाचं मनोरंजन करून राजाचा वेळ घालवायचा. तो एकदम आला. त्याने पाहिलं राजा रागावलेला. काय झालं राजे साहेब? का रागावलात? म्हणे झालं काय? म्हणे ते ज्योतिषी आपले विद्वान पंडित काय झालं महाराज? अरे त्याला काहीच कळत नाही. हा म्हणाला मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणत होतो त्याला काही कळत नाही. विनाकारण तुम्ही त्यांना पगार देता. पण झालं काय सांगा तरी? मी त्याला माझं भविष्य विचारलं. बर काय सांगितलं त्यानं? या मूर्खाने सांगितलं म्हणे तुमच्या डोळ्यात देखत तुमचे सगळे नातेवाईक मरणार. अरे एका भविष्य झालं काय? विदूषक म्हणाला महाराज म्हणून तर म्हणत होतो त्याला काही कळत नाही हो. त्याच्यापेक्षा जास्त मला कळतं भविष्य. मी सांगू शकतो तुमचं. राजा म्हणाला हा
तुला कळतं का? म्हणजे सगळं कळतं. बसा बसा बसा. बसवलं राजे साहेबाला आसनावरती. राजाचा हात हातात घेतला. 5 बोट पाहिली, एकदा वरून, एकदा खालून, एकदा उभं, एकदा आडवं. झाले 5 मिनिट. उगच बघायचं, हा म्हणायचं, उगच बघायचं, हो म्हणायचं. राजा म्हणाला, हा हो किती वेळा? काहीतरी सांग ना, मी नीट बारीक बघू द्या. बारकाईने बघावं लागतं, असं गडबड करून चालत नाही. वा वा, तुमचा हात फार छान आहे राजे साहेब. हात असा मी कधीच पाहिला नाही. हाताला 5 बोट आहेत का? लोकांचे 10 असतात का? काय सुंदर बोट आहेत का? अरे बाबा म्हणे, वर्णन पुरे झालं, आता माझं भविष्य सांग. म्हणजे तुमचं भविष्य असं आहे महाराज, म्हणे सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांपेक्षा तुम्हाला अधिक आयुष्य आहे. तुमच्या एवढं आयुष्य कुणालाच नाही. राजा एवढा खुश झाला, गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, त्याच्या गळ्यात घातला. बोल अजून काय पाहिजे? तुम्हाला काही नाही, तेवढ्या त्या ज्योतिषकाराला सोडून द्या. त्याला सोडून द्या, दुसरं तिसरं काही नको. त्याला सोडलं, आज्ञा केली. सोडल्यावर त्या सैनिकाने विचारलं, बाबा कुणामुळे माझी सुटका झाली? म्हणे त्या ज्योतिषकारा, त्या विदूषकामुळे. हा ज्योतिषकार आला, विदूषकाला हात जोडून म्हणायला लागला, बाबा तुझ्यामुळे मी सुटलो, पण काय झालं, घडलं काय सांग? म्हणे महाराज, तुम्हाला मी आधी सांगितलं होतं, सत्य सांगा पण प्रिय शब्दात सांगा. तुम्ही राजाचं भविष्य सांगितलं, काय सांगितलं? राजे साहेब, तुमच्या डोळ्यात देखत तुमचे सगळे घरातले मरणार आहेत. मी भविष्य तुमचं ऐकूनच सांगितलं, फक्त वाक्य बदललं, तुम्हाला सगळ्यात अधिक आयुष्य. अर्थ काय झाला दोन्हीचा? डोळ्यात देखत सगळे मरणार म्हणजे सगळे मरणार, राजा जिवंत राहणार, आणि तुम्हाला अधिक आयुष्य म्हणजे हे सगळे मरणार, हा जिवंत राहणार. अरे म्हणे अर्थ एकच झाला ना? अर्थ एकच झाला हो. तुम्हीही सत्य सांगितलं, मीही सत्य सांगितलं, पण मी सत्य प्रिय शब्दात सांगितल्यामुळे मला हा हार मिळाला आणि तुम्हाला कारागृहात जावं. म्हणून माणसाने बोलत असताना कसं बोलावं? सत्य बोलावं, प्रिय शब्दात व्यक्त करावं. तो म्हणाला, महाराज पण हे सुद्धा अवघड आहे. सत्य प्रिय 2 शब्द, 2 हे पाणीच्या ठिकाणी बाळगायचे नाही. एक काहीतरी म्हणजे एक, याच्यातलं एक कमी करा. सत्य तरी बोलायला सांगा, नाही तर प्रिय तरी. महाराज म्हणाले, बाबा प्रिय बोलू नको, पण खरं बोल. खरं बोलल्याने देवाची प्राप्ती होते का? होते ना. खरे बोल खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. महाराजांनी सांगितलं, बाबा खरं बोलाल तर फुकासाठी त्या परमात्म्याची प्राप्ती तुम्हाला होईल. म्हणून महाराज म्हणायला लागले, अनेकांचे कानी वैचित्य वचन जेणे राहे समाधान. असे वचन वेचित जा ज्याच्यामुळं ऐकणाऱ्याचं समाधान होईल. पण तो म्हणायला लागला, महाराज खरं सांगू का, ही वाणी सुद्धा मला ताब्यात ठेवणं होणार नाही का? पूर्वी तुम्ही कानाबद्दल बोलत होता, कान हे ज्ञानेंद्रिय आहे. आता तुम्ही वाणीबद्दल बोलता, वाणी कर्मेंद्रिय आहे. मी असा अजितेंद्रिय पुरुष आहे, माझ्या ताब्यात न कर्मेंद्रिय आहेत माझी, न ज्ञानेंद्रिय. म्हणून महाराज मला काहीतरी सोपा उपाय सांगा. महाराज म्हणाले, बाबा जगातला सगळ्यात सोपा आणि शेवटचा उपाय सांगतो. शेवटचा
तुका म्हणी फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज म्हणाले बाबा आधीच काहीच जमत नसेल, एक शेवटचा उपाय कोणालाही जमणं शक्य आहे. काय उपाय महाराज? तू तुझ्या उर्वरित आयुष्यामध्ये रोजच्या रोज फार काही वेगळं करू नको, अति करू नको, फार करू नको, थोडा कर. काय करू? परोपकार. रोजच्या रोज थोडा तरी परोपकार करायचा. काही न जमला काय न, वाचन जमला वाचन, मनाने जमला मनाने, ज्याच्यानी जमेल त्याच्यानी, तनानी मनानी घरानी, ज्याच्यानी जमेल त्याच्यानी परोपकार कर. थोडा थोडा कर, थोडा तरी कर. तो म्हणाला मला ह्याच्याने भगवंताची प्राप्ती म्हणजे निश्चित. परोपकाराने काय होतं तुकाराम महाराज सांगतात, पुण्य परोपकार पाप ते परपीडा. आपण परोपकार करायला लागलो तर आपल्या गाठी पुण्य जमा होत. बरं दुसरं पुण्य जमा होत नाही, तर परोपकारामध्ये मुळे जसं पुण्य जमा होतं तसं पापही नष्ट व्हायला लागतं. आणि जो परोपकार करणारा महात्मा असतो त्याच्या ठिकाणी शुद्ध पुण्याची जमा होत असते. आणि मग शुद्ध पुण्य जमा झाल्यामुळे होतं काय, स्वर्गात पाप पुण्यात्मकी पापे स्वर्गा जायचे, पापात्मकी पापे नरका जायचे. मग जेणे माते पाविले ते शुद्ध पुण्य. भगवान बोलतात ज्याच्या ठिकाणी पुण्य अधिक आहे पाप कमी त्याला स्वर्गात जाणं, ज्याच्या ठिकाणी पाप अधिक आहे पुण्य अतिशय कमी आहे त्याला नरकात जावं लागतं. पाप पुण्य समसमान असतील त्याला मृत्यू होतात, पण ज्याच्या ठिकाणी शुद्ध पुण्य आहे त्याला कुठं म्हणजे त्याला केवळ आणि केवळ माझी प्राप्ती होते. आणि शुद्ध पुण्य जमा कशामुळे होतं? केवळ परोपकार करण्यामुळे. मनुस्मृतीने तर सांगितलं परोपकरणमेषां जागर्ते हृदय सताम नश्यन्ति विपदस्तेषां संपदस्सु पदे पदे. जो अखंड परोपकार करतो त्याच्यावर येणाऱ्या सगळ्या संकटाचा तर नाश होतच होतो, पण त्याला लौकिक आणि पारलौकिक दोन्हीही प्रकारची संपत्ती म्हणजे प्रापंचिक संपत्ती आणि पारमार्थिक संपत्ती म्हणजे भगवत प्राप्ती ही होत असते. याच्याकरता महाराज म्हणतात रोज काही करू नये. शिवाय परोपकार हे इतर जीवांपासून मनुष्याला वेगळं करत असतो. सुभाषितकारांनी म्हटलं आत्मार्थे जीवलोकस्मिन् गुण जीवती मानवाला परम परोपकारार्थे जीवतीस जीवती. स्वतः करता या जगामध्ये कोण जगत नाही, किडामुंगी सुद्धा स्वतः करता जगते हो. आपणही स्वतः करता जगायला लागलो तर त्या किडामुंगीमध्ये आपल्यामध्ये काय अंतर आहे? मग ज्याच्या अंतःकरणामध्ये परोपकार जागृत असतो तोच मनुष्य म्हणण्याच्या योग्यतेचा असतो. याने परोपकार केला त्यालाच पुण्य मिळतं आणि त्यालाच भगवंताची प्राप्ती होते. म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाय सोपा उपाय. तो म्हणाला महाराज आधीचे उपाय कदाचित जमणार नाही पण हा जमेल. मी रोज थोडा तरी परोपकार करेन, काही न वाचेन मनानं जसा जमेल तसा करेन. मी तुम्हाला वचन देतो. महाराज म्हणाले वचन दिलंच तर आणखीन एक दे. परोपकार तर खरंच, पण परोपकार करत असताना संत दिसले तर संतांच्या पायावरती मस्तक टेकव. परोपकार करत असताना इतरांची गोड बोल. परोपकार करत असताना इतरांचे गुणदोष कानावरती घेऊ नकोस. तो म्हणाला महाराज परोपकार करताना परत हे सगळं कशा करता? महाराज म्हणायला लागले परोपकार करत हे करशील याच्यानं चित्त शुद्ध होईल आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर एकदा जरी देवाचं नाव घेतलं तरी तुला भगवंताची प्राप्ती होईल. याच्याकरता महाराज म्हणतात परोपकार करत करत हे सगळं पुन्हा कर बाबा. त्यांनी महाराजांचं सगळं म्हणणं उपदेश ऐकला, महाराजांच्या चरणावरती पुन्हा एकदा डोकं टेकवलं आणि तिथून निघून गेला. या साधकाचे आपल्यावरती अनंत कोटी उपकार आहेत. याही महाराजाला एक एक सोपा उपाय विचारला आणि म्हणून महाराजांनी एक एक सोपा उपाय आपल्याला सांगितला. जो उपाय आपल्याला सोपा वाटतो तो आचरणात आणावा आणि भगवंताची प्राप्ती करून घेऊन आपलं जीवन कृतार्थ करावं. याच्यामध्ये झालेली सेवा पंढरीची परमात्म्याच्या चरणी, भगवान परशुरामांच्या चरणी, माऊली ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी, सद्गुरू गुरुनाथ महाराजांच्या वैकुंठवासी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. अतिशय प्रेमानं निष्ठेनं श्रद्धेनं जोमानं गेल्या 163 वर्षापासून इथं सप्ताह चालू आहे. अतिशय कठीण भागात हा सप्ताह इथं चालतो. आपण सगळी मंडळी सहकार्य करणारी मंडळी आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे, द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. कारण अशा ठिकाणी मला माझ्या गावून याला 600 किलोमीटर अंतर कापून यावं लागेल. त्यातही त्याच्यापैकी 300-350 किलोमीटरचं अंतर जेवढा कापायला वेळ लागला आहे त्याच्यापेक्षा दुप्पट वेळ मला पुढे इथे यायला लागेल. चातुर्मास्यानंतर आम्ही देगलूरला असतो. देगलूर पंढरपूरहून 350-400 किलोमीटर लांब. आम्हाला तेलंगणा बाउंड्री ही 2.5 किलोमीटरवर आहे. म्हणजे आम्ही त्या भागाच्या जवळ आहे, दक्षिणेच्या जवळ आहे.
तिथून ज्यावेळी हरिभक्तपंत रुपेश महाराज घेऊन सेवा सांगितली, महाराज आपण यावं, परशुरामाचं मंदिर आहे तिथं सेवा करावी अशी आमची इच्छा आहे. ते महाराजांचं बोलणं आणि त्यांचं निमंत्रण देणं हे पाहिल्यानंतर वाटलं एकदा तरी या भागात येऊन आपण सेवा करावी. आणि भगवान परशुराम आणि त्याच्यात हा चिपळूण परिसर म्हटल्यानंतर थोडंसं कधीतरी यावं, हा परिसरही पाहावा आणि भगवंताच्या चरणी आपली सेवा रुजू करावी असं मनात आलं. म्हणून महाराजांना मी शब्द दिला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे भगवंताच्या संतांच्या सद्गुरूंच्या कृपेने मी इथपर्यंत आलो. जे काही त्यांच्याच कृपेनं विचार सुचले ते आपल्या सगळ्यांसमोर मांडले. मला खरंच हरिभक्तपंत रुपेश महाराजांना आणि त्यांच्या बंधूंना धन्यवाद द्यायचे. जर त्यांनी निमंत्रण दिलं नसतं तर आम्ही तिकडून इकडे आलो नसतो. बरं, आम्हाला काही कार्यक्रम नाहीत का? रोज कीर्तन. पण कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, विदर्भामध्ये आम्हाला ते सगळं तिकडचं जवळ पडतं, आम्ही तिकडच व्यस्त असतो. पण त्या व्यस्त वेगळं कार्यक्रमातून मला तिकडून आणून इथं भगवान परशुरामाच्या चरणी लावण्याचं, नतमस्तक होण्याचं भाग्य जे मिळालं, करण्याचं जे श्रेय आहे ते या दोन बंधूंना आहे. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे. अलौकिक असणारी अशी परंपरा महाराजांनी मला परंपरा सांगितली, पण फार धावती सांगितली, त्याच्यामुळे स्मरणात राहिली नाही. पण दिव्य परंपरा. पंढरीची वारी चालू असताना भगवान परशुरामांनी स्वतः सांगावं माझ्याकडे या आणि मग महाराजांनी यावं इथेही सेवा सुरू करावी. एवढी दिव्य परंपरा आहे. भगवंताच्या चरणी प्रार्थना एवढीच आहे की परंपरा चालवणारी सत्पुरुष मंडळी, आपण त्यांना सहकार्य करणारी मंडळी, सज्जन श्रोते मंडळी, ग्रामस्थ मंडळी, त्याच्यानंतर ही टाळकरी मंडळी, गुणजन मंडळी, सगळ्याच मंडळींना सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाला भगवंतांनी उदंड आयुष्य द्यावं, आरोग्य द्यावं, ऐश्वर्य द्यावं आणि सगळ्यांकडून अशी सेवा करून घ्यावी ही प्रार्थना करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर
केतकी आणि